नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांची पायीवारी सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र थोडक्यात आपल्यासोबत शेअर करते. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळिला. 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामामळे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्नू अर्जुनेसी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भयकळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. ज्ञानदेव ज्ञानदेवीमध्ये स्वतःला निवृत्तीचा दास म्हणतात. निवृत्तींविषयी त्यांनी सर्वत्र परमपूज्य भाव प्रगट केला आहे. निवृत्तीनाथ हे त्यांचे परमार्थ गुरु होते. ग्रंथाच्या शेवटी ज्ञानदेवांनी आपली गुरुपरंपरा सांगितली आहे. सर्वात प्रथम आदिनाथ श्रीशंकर, 2 मत्स्येंद्रनाथ, 3 गोरक्षनाथ, 4 गायनीनाथ, 5 निवृत्तीनाथ आणि 6 ज्ञानदेव, याप्रमाणे ही परंपरा आहे. यावरून ज्ञानदेव हे नाथपंथाच्या परंपरेतील अध्यात्ममार्गी पुरुष होते हे उघड दिसते. परंपरागत त्यांचे जीवन कथा. परंपरागत समजूत अशी की प्रसिद्ध संत नामदेव ज्ञानदेवांचे समकालीन होते. त्यांच्या अभंगांमध्ये आदी, समाधी आणि तीर्थावळी म्हणून प्रकटणे आहेत. यात ज्ञानदेवांचे चरित्र आले आहे. जनाबाई वगैरे इतर संतांच्या कवित्वामध्ये देखील ज्ञानदेवांची काही चरित्रविषयक माहिती आढळते. याविषयी निरंजन माधव, महिपती वगैरे उत्तरकालीन साधू कवींनी रचलेली चरित्रे उपलब्ध आहेत. या सर्व सामग्रीच्या आधारे कै ल रा पांगारकर प्रभृती आधुनिक संत चरित्रकारांनी जे चरित्रग्रंथ लिहिले त्यावरून ज्ञानेशांच्या जीवनकथेचे परंपरागत स्वरूप थोडक्यात निरीक्षण करू. ज्ञानेश्वरांचे माता आणि पिता. पैठणपासून पूर्वेस 4 कोसांवर गोदेच्या उत्तरेतीरी वसलेल्या आपेगावी कुळकर्णपण करणारे गोविंदपंत राहत असत. हे विठ्ठलभक्त होते. पंढरीची वारी करीत असत. त्यांना उतारवयात मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी विठ्ठल ठेवले. लहानपणापासून विठ्ठलाचे चित्त परमार्थाकडे होते. थोडा मोठा होताच तीर्थयात्रा करण्याकरता ते घराबाहेर पडले. तिथे हिंडत ते इंद्रायणीच्या तीरी वसलेल्या आळंदी क्षेत्री आले. तिथे सिद्धोपंत कुलकर्णी नामक सद्गृहस्थांची आणि त्यांची गाठ पडली. त्यांच्या इथेच त्यांनी मुक्काम केला. रात्री सिद्धोपंताला दृष्टांत झाला की आपली कन्या रुक्मिणी घरी चालून आलेल्या अतिथीला तू अर्पण कर. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंतालाही तसाच दृष्टांत झाला. तेव्हा विठ्ठल रुक्मिणीचा तेथेच विवाह झाला. लग्नानंतर विठ्ठलपंत पंढरपूरच्या यात्रेला गेले आणि तेथून सपत्नीक आपेगावास जाऊन मातापित्यांच्या सानिध्यात काही काळ राहिले. काही काळानंतर आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर विठ्ठलपंत रुक्मिणीचे जोडपे आळंदी सिद्धोपंताशी येऊन राहिले. विठ्ठलांच्या अंगी पूर्ण वैराग्य असून संसारात त्यांचे चित्त नव्हते. पुन्हा तीर्थयात्रेचे निमित्त सांगून ते घराबाहेर पडले. ते तळक काशी क्षेत्री गेले. तेथे श्रीपादयती नामक संन्यासी होते. त्यांच्यापासून स्वतःला बायको असल्याची गोष्ट लपवून ठेवून आपल्याला संन्यास दीक्षा द्यावी अशी त्याने त्यांना विनंती केली. विठ्ठलांना संन्यास दिल्यानंतर श्रीपादयती काही काळाने फिरत फिरत आळंदीस आले. तेव्हा रुक्मिणीबाईंनी त्यांना नमस्कार केला. स्वामींनी रीतीप्रमाणे
अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. ते ऐकून रुक्मिणीबाईंना हसू आले. कारण विचारले असता तिने स्वामींना सर्व वृत्तांत सांगितला. तिने सांगितलेल्या खाणाखुणांवरून संशय येऊन श्रीपाद स्वामींनी काशीला जाऊन संन्यासी विठ्ठलाला छेडले. तेव्हा त्याने बायकोला फसवून टाकून आल्याचे वगैरे सर्व कबूल केले. स्वामींनी त्याला घरी जाऊन पत्नीचा स्वीकार करून संसार करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे विठ्ठलपंताने आळंदीस येऊन पुन्हा संसारात प्रवेश केला. कालांतराने विठ्ठल रखुमाई या जोडप्यास अपत्ये झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई अशी ही 4 अपत्ये होत. संन्यासाने गृहस्थाश्रमाचा स्वीकार करणे सर्वथैव शास्त्रविरुद्ध होते. आळंदीच्या ब्राह्मणांनी विठ्ठल रुक्मिणींना वाळीत टाकले. मुलांच्या मुंजी करण्याचे वय झाले. विठ्ठलपंताने आळंदीच्या ब्राह्मणांची आर्जवे करून क्षमायाचना केली, पण संन्यासाच्या गृहस्थाश्रम स्वीकाराला देहत्याग हेच प्रायश्चित्त आहे असं ब्रह्मवृंदाने सांगितले. तेव्हा विठ्ठल रुक्मिणी या दोघांनी प्रयाग क्षेत्री जाऊन त्रिवेणी संगमात आपले देह विसर्जन केले. मागे मुले पोरकी झाली. निवृत्तीने पुढारपण करून आम्हाला प्रायश्चित्त देऊन पावन करून घ्या आणि उपनयनाला परवानगी द्या अशी आळंदीच्या ब्राह्मणांची प्रार्थना केली. त्यांनी पैठणच्या ब्रह्मवृंदांकडून शुद्धीपत्र आणण्यास सांगितले. उत्तरेत ज्याप्रमाणे काशी त्याप्रमाणे दक्षिणेत पैठण हे त्या काळी विद्वत्तेचे आणि धर्मनियमनाचे मुख्य पीठ होते. ही 4 मुले पैठणास गेली. तिथल्या ब्राह्मणांसमोर त्यांनी आपला प्रश्न मांडला, युक्तिवाद केला. रेड्याच्या तोंडातून वेद वदवून आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचा प्रत्यय ज्ञानदेवाने आणून दिला. तेव्हा तेथील ब्राह्मण आश्चर्यचकित झाले. ही मुले अवतारी आहेत अशी त्यांची खात्री होऊन त्यांनी ह्यांचे पाय धरले आणि शुद्धीपत्र दिले. शुद्धीपत्रात सांगितले काय तर तुम्हाला प्रायश्चित्त नाही, उपनयनादी संस्कारांचा अधिकार नाही. तुम्ही ईश्वराची अनन्य भक्ती करून जन्माचे सार्थक करावे हे. हा निर्णय त्या भावंडांनी आनंदाने मान्य केला. आपल्या योग सामर्थ्याने सर्वांस चकित करून ही मुले नेवासे येथे गेली. निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून तेथे मोहनी राजाच्या मंदिरात ज्ञानदेवांनी आपली गीता टीका ज्ञानदेवी अथवा भावार्थ दीपिका लिहिली. नंतर त्यांच्याच सांगण्यावरून अमृतानुभव हा तत्त्वज्ञानाचा स्वतंत्र ग्रंथ लिहिला. नंतर ही भावंडे पंढरपुरास गेली. तेथे नामदेवादी साधू संतांच्या संगतीत भजन, कीर्तन, नामस्मरण याच्या आनंदात त्यांनी काही काळ घालविला. याच काळात हरिपाठ, चांगदेव पासष्टी, अभंग वगैरे इतर स्फुट रचना त्यांनी केली. त्यानंतर ज्ञानदेवांनी नामदेवांना तीर्थयात्रा करण्यासाठी चलण्याचा खूप आग्रह केला. नामदेवादी संतांना बरोबर घेऊन सर्वत्र यात्रेच्या निमित्ताने भक्तिमार्गाचा प्रसार करीत या भावंडांनी हिंदुस्थानभर संचार केला. तीर्थयात्रा आटोपून संतांचा मेळा परत पंढरीस दाखल झाला. ज्ञानदेवांना आपण कृतकार्य झालो असे वाटले आणि त्यांनी समाधी घेण्याचा निश्चय करून तो पांडुरंगाला निवेदन केला. ते पंढरीहून निघून आळंदीला आले. त्यांच्या मागोमाग साधू संतांचा पोहा तेथे येऊन पोहोचला. कार्तिक वद्य एकादशीच्या दिवशी दिवसभर हरिजागर झाला. द्वादशीच्या दिवशी पारणे झाले. त्रयोदशीच्या दिवशी सर्व भावंडांना आणि संतांना आलिंगने देऊन सर्वांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत असता ज्ञानराजांनी आत्मसमाधानाच्या भरात समाधीस्थानात प्रवेश केला. अशा रीतीने जडजीवांचे अज्ञान हरण करून अमृतमय संजीवन मार्ग सुलभ करून देणारा हा महात्मा अदृश्य झाला. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर 1 वर्षाच्या आत बाकीची 3ही भावंडे
समाधिस्थ झाली. नामदेवादी साधू संतांनी वर्णिलेले ज्ञानेश्वर चरित्र स्थूलमानाने याप्रमाणे आहे. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे. ही ओवी प्रमाण मानली तर ज्ञानदेवी उर्फ ज्ञानेश्वरी शके 1212 या वर्षात रचली गेली असे होते. त्यावेळची तत्कालीन परिस्थिती. त्यावेळी यादव वंशाचे राज्य मराठी मुलखावर 125-150 वर्षे झाले होते. या काळात या प्रदेशात शांतता सुखसमृद्धी नांदत होती. सर्व समाजधारणेच्या दृष्टीने निरर्थक बनलेल्या अंधश्रद्धेचे पोषण करणाऱ्या रूढींचा दास बनला होता. भिन्न वर्ण आणि जाती यात समाज विभागला गेलेला होता. भेदभाव आणि विषमता यावर समाजरचना उभी होती. धर्माचा, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, भूतदया इत्यादी नैतिक गुणांशी फारसा संबंध राहिला नसून पुण्य मिळवण्याच्या आशेने व्रतवैकल्य यात समाज गुरफटला गेला होता. समाजधारणेचा मूळ पायाच अशा रीतीने पोकळ बनल्यामुळे मुसलमानांच्या स्वारीच्या एका धडकीसरशी हे यादव राजांचे स्वराज्य कोसळून पडले आणि समाजस्थितीला हादरा बसला. बुडते हे जन न देखवे डोळा अशी ज्ञानेश्वरांची स्थिती होती. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी किंवा गीताटीका ही सुमारे 9000 ओव्यांची आहे. ही गीताटीका मुसलमानांची महाराष्ट्रावर स्वारी होण्यापूर्वी काही वर्षे आधी रचली गेली होती. ज्ञानेश्वरांनी समाजाला जागे करण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवित कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी भगवद्गीता ग्रंथाचा आधार घेतला. भगवद्गीतेतील ज्ञान त्यांनी साध्या सोप्या मराठी भाषेत आणले. ते म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतिके, परी अमृतातेही पैजेसी जिंके. ज्ञानदेवांनी भक्ती प्रेम धर्माचे समतेचे आचरण करून सर्व जनमानसाला आपलेसे केले. इतर संतांनी देखील त्यांच्याच भक्तिप्रेमाचा समतेचा मार्ग अवलंबिला. त्यामुळे समाजात जीवन कर्तव्यता याविषयी जाणीव निर्माण होऊ लागली आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळी मराठी जनतेच्या अंगात संचारलेले कर्तृत्व ज्ञानदेवादिकांनी उपदेशिलेल्या आध्यात्मिक गुणसंपदेचाच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होय, हे विचारवंत आणि इतिहासतज्ज्ञास मान्य झाले आहे. ज्ञानेश्वरांनी समाजातील सर्वांचे मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, मंगल व्हावे यासाठी प्रार्थना केली. तिलाच पसायदान म्हणतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. ही प्रार्थना पसायदान बरेच मोठे आहे. मी त्यातल्या 2च ओळी म्हटल्यात. अशा जनकल्याणासाठी विश्वकल्याणासाठी प्रार्थना करणाऱ्या, आपले संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या ज्ञानेश्वरांना माझे कोटी कोटी प्रणाम. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.